वारसा कायद्याची निर्मिती कशी झाली याचे सुस्पष्ट विश्लेषण ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एस के शेळगीकर यांनी केले. सोलापूर बार असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विधी व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट शेळगीकर बोलत होते. कायद्याचा आधार घेऊनच त्यांना तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणं आपल्यावरती जबाबदारीचं काम आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या हिंदू वारसा कायद्याचा विचार करत असताना सुरुवातीला आपल्याला एक विचार महत्वाचा तो हा विचार घेणं गरजेचं आहे असं माझ्या मते, की 1956 सालाच्या पूर्वी हिंदू वारसा कायदा अशा नावाचा कुठलाही कायदा अस्तित्वात नव्हता. एक फक्त तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की जुन्या काळामध्ये 1937 सालामध्ये बार असोसिएशनच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देडे, सचिव ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे, ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट किरण वळसंकर, बापूसाहेब देशमुख, खतीब वकील पी.एल. देशमुख, लक्ष्मीकांत काटकर, विशाल भरमशेट्टी, संजय गायकवाड, नितीन हबीब, निलेश जोशी, सोपान शिंदे, मल्लीनाथ पाटील, संजय सापडणेकर, विकास कुलकर्णी, परमानंद जवळकोटे, गणेश माशाळे, मोहन पवार यांच्यासह इतर मान्यवर आणि वकील बंधू उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचं अल्पपरिचय खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे तर आभार सहसचिवा ॲडव्होकेट मीरा प्रसाद यांनी मानले.